झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर बरेच काही ज्यांना याच्यामध्ये यश आलं नाही त्यांनी सगळे पालकमंत्री असतील बरेच आमच्यावर आणि भाजपवर आरोप केले की आम्ही दंडेलशाही केली, लोकशाहीचा खून झाला वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी केलं. मला आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच लोकांना म्हणेल की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्ण लोकशाही पाळून लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे काल जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेला सभागृहामध्ये आमचे सदस्य गेले त्यावेळेला आमचे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं 32 आमचे सदस्य होते. 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये गेले. सर्वजण स्वतः गेले. त्यात कुणीही मी त्यांच्या मागं होतो का जयाभाऊ मागं होते का असं अजिबात नाही. सगळे त्यांचे ते गाडीतनं येऊन त्यांचे ते सगळे गेले. दुसरं म्हणजे जे आमच्या विचाराचे काही सदस्य खरं म्हणजे या समोरच्यांनी त्यांना गेले 5-7 दिवस दबावाखाली ठेवलं होतं. अशा आमच्या विचाराच्या या सदस्यांनी सभागृहात गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं मतदान केलं. ते त्यांनी त्यांच्या पूर्ण विचारानं आणि पूर्ण येणं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे भीती घालण्याचा दबाव वगैरे आणि असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टी का आम्हा कुणाकडनंही केला गेला नाही. अजून एक विषय जे सारखं हे केलं जातं की आता पण आपण थोडं अनौपचारिक बोलत होतो की जी तक्रार सुद्धा किडनॅपिंगची जी काही दाखल झाली त्यामध्ये आमचा भाजपचा कुठलाही तक्रारदार नाहीये. त्या सदस्यांच्या घरातल्यांनीच तक्रार दाखल केली, मुलांनी स्वतः म्हणजे जे सदस्य होते त्यांच्या चिरंजीवांनीच तक्रार दाखल केली आहे. त्यांनीच नावं दिली आणि पोलिसांनी आलेल्या तक्रारीप्रमाणे कार्यवाही केली. ह्यात पोलिसांचं पण काय चुकलं किंवा पोलिसांनी मग असं समजायचं काय की तक्रार आली तरी पोलिसांनी गप्पच बसायला पाहिजे होतं. पोलिसांना जी योग्य वाटलं आलेल्या तक्रारीनं आणि यानं निवडणुकीच्या यानं म्हणा किंवा निवडणूक आहे अशा पद्धतीनं जर कोणाला किडनॅप करून नेलं अशी तक्रार जी असतात त्यांनी ती कार्यवाही केलेली आहे. त्यामुळं मगाशी जे मी म्हणले की भारतीय जनता पार्टी अयशस्वी झाली, हरली की लोकशाही जिंकली आणि आम्ही भाजप जिंकली की मात्र आम्ही दंडेलशाही केली. हे बाकीचे झाले इतर पक्ष निवडून आले की भाजप म्हणजे ते मशीन चांगलं आणि भाजपचे सगळे निवडून आले की मग मात्र मशीन हे असा जो एक भाजपवर हे केला जातोय त्यामध्ये नाही. काल पूर्ण लोकशाही पद्धतीनं आणि जे जिल्ह्यातील ह्यांची अपेक्षा होती. आज आमचे 27 सदस्य म्हणजे 28 ते रामभाऊ वेताळ्यांच्या पण मंडळी होत्या. आमच्याच 28 आमचे सदस्य होते आणि जे मित्रपक्ष आमच्या बरोबर यायची ज्यांना इच्छा होती ते आमच्या बरोबर आले, आमच्या विचाराचे आले आणि 33 मतं आम्हाला मिळून आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे निवडून आले. हे कालच्या याच्यातलं आहे. आता ज्यांना त्यांची लोक सांभाळता आली नाहीत किंवा ज्यांच्यावर त्यांच्याच सभासदांचा किंवा सदस्यांचा विश्वास नव्हता का जे काय असत तर त्यांनी बघा आम्ही काही त्याच्यामध्ये कुठेही जाऊन कुणालाही कोण आलो नाही किंवा काही वेगळं आम्ही तिथं केलं नाही. व दंडेलशाही आम्ही खून केला लोकशाहीचा वगैरे वगैरे हे साफ खोटे आरोप जिल्हा भाजपच्या सर्व आमच्या पदाधिकारी म्हणून आम्ही जिल्ह्यातले सगळे आमच्यावर केले जातात. त्यात काही तथ्य नाही. तुम्ही मला हे सगळं एका बाजूला सांगताय पण या सगळ्याच्या बाबतीत आम्ही कोर्टात न्याय मागणार आहे अशा प्रकारचे त्यावेळेस दोन्ही मंत्र्यांकडनं सांगण्यात आलं आहे किंवा विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहे आम्ही की आमच्यावर या पद्धतीनं हल्ला करून किंवा जे त्रास देऊन आमच्याकडनं ही सत्ता घेण्यात आली. या सगळ्या शेवटी पोलीस स्टेशन कोर्ट आणि जे मार्ग काय म्हणजे हे ते मार्ग सगळ्यांनाच खुले आहेत. काही कुणी कोणाचे ते मार्ग बंद करू शकत नाही. जिथं
तर तो कुठं जायचं, काय करायचं, हा काय दाद विचारायची किंवा मागायची तो त्यांचा विषय नाही. पण हल्ला एकतर आम्ही कुठं हल्ला केलेला नाही. पहिली गोष्ट जे काही मी परत सांगतो की पोलिसांची कार्यवाही जी झाली आहे ती पोलिसांनी आलेल्या गुन्ह्याच्या ह्याच्यावर कार्यवाही केलेली आहे. आम्ही काही पोलिसांचे कपडे घालून काय आम्ही जाऊन तिथं काय पकडापकड किंवा त्यांची दांडकी घेऊन काय आम्ही तिथं जाऊन बसलो नव्हतो. पोलिसांनी हे केलेलं आहे. पोलिसांनी कार्यवाही केली. पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये आता खरं म्हणजे ज्यांनी आता जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा मंत्री आहेत जे आता आम्हालाही करतात त्यांनी पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये म्हणजे खरं म्हणजे मग त्यांनी त्यात आडवं पडायला नाही पाहिजे होतं. पोलिसांनी काय असेल ते रितसर जे असेल कार्यवाही करून निर्णय घेतला असता. त्यांनी तरी पोलिसांची कार्यवाही गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी का पडावं. आम्ही हल्ला करायला किंवा आम्ही काही तिथं कुठं जाऊन हे केलं नाही. त्यांचं जे झालं ते पोलिसांच्या कार्यवाहीत त्यांचं जे झालेला विषय त्यामुळे त्याच्याशी आमचा भाजप म्हणून आमचा काहीच संबंध नाही. पोलिसांच्यावरती वरून दबाव होता आणि भाजपचे घडी असल्याने पोलीस वागलेत असं शंभूराज देसाईंचा आरोप आहे. तर असं कसं म्हणू शकतो आपण. आता वरून दबाव किंवा कुठून दबाव वगैरे कुठनं जाईल. आता ह्या गोष्टी बोलायला ठीक आहेत. आता ह्याला अर्थ काय या बोलण्याला वरून दबाव. तर तुम्ही शंभूराजे तर पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे प्रमुख आहेत. ते उलट दबाव असला तर त्यांचाच असला पाहिजे सगळ्यांवर. आम्ही तर काही आता मंत्री झालो. मी काय जयभाऊ आम्ही दोघं एकाच वेळेला मंत्री झालो. आम्ही नवीन नाही ते पूर्वी किती आता मागची टर्म झाली आताची टर्म गृह आता सांभाळले. आमचा कुठनं आता असला तर दबाव तर पालकमंत्र्यांचाच असला पाहिजे. मुख्यमंत्री भाजपचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष कुठं घातलेलंच नाहीये. तुम्ही बघा कधी त्यांनी निवडणूक मुख्यमंत्र्यांचा फोन झाल्यानंतर हालचाल सुरू झाली की तुम्ही काही करा पण अध्यक्ष बनवा असा कधी फोन कधी झाला कुणाला झाला न कुठला पण ते एकदा सगळं तरी मग असं मोगम बोलण्यात अर्थ नाही ना. फोन झाला आणि मग हे झालं मग ते झालं. गेल्या 10 वर्षातली पोलिसांना जी वागणूक मिळाली त्याची बाळास निघाल्याची चर्चा झाली. आमचा विषय आहे. आता हे कुणी वागणूक दिली काय दिली आणि कोणाच्या ते समजा हे जर चर्चा खरी असली तर हा ज्वालामुखी कुणाच्या हात होता आम्ही पेटवला का नाही केलं. पालकमंत्री पहिल्यांदा पोलिसांसमोर हातबल झाल्याचं पाहायला मिळालं काल. बघा आम्हाला आता पालकमंत्र्यांचं आणि पोलिसांचं काय प्रेम आहे आम्हाला माहित नाही. आम्ही काय त्या ह्याच्यामध्ये कुठेही मध्ये नव्हतो. पोलिसांची जी कार्यवाही आम्ही परत सांगतोय जो गुन्हा दाखल झाला त्याच्यावरनं जी होती ते होतं. आता त्यांचा आमचा विषय एवढाच आहे की आम्ही पूर्ण लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे गेलो. आम्ही जातानाच आमचे सगळे म्हणून 32 जण होती आणि दुसरे ज्या आमच्याच विचाराचा एक जण ह्यांनी खरं म्हणजे डांबून ठेवला होता ताब्यात ठेवला होता. त्यानं नाव वेळ आल्यावर सांगितलं कुणी आम्हाला मतदान दिलं. तुम्हाला नाव माहितच आहे की काय सांगायचं. आम्हाला आज गेलं तर ज्याला आमच्या डांबून त्याने आम्हाला एक मतदान आम्हाला आम्ही राडा घडला काय प्रकरण आहे. कुठं राडा घडला जे काय लिफ्टच्या बाहेरच्या हाणामारी झाली अजिबात नाही. रक्तबंबा वगैरे झाले पालकमंत्री नाही काय घडलंच नाही असं. नाही एवढा ज्या सदस्यांनी भाजपला मतदान केलं त्यांच्याकडच्या तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते का असं त्यांनी ते आता आम्ही कसं यायला हे देणार. नाही शिवसेनेच्या आता काही वेळापूर्वी प्रेस जी घेतली तर त्यांचं महेश शिंदे आमदार महेश शिंदे म्हणजे आमचं फ्री बॉलर त्यांचं म्हणणं आहे की आमचं ज्या पद्धतीनं आम्ही निवडणूक लढली त्या पद्धतीनं आम्ही भाजप बरोबर राहणार. त्यामुळे आमच्यावर कारवाई होणी का नाही हे होणे शक्य नाही. आणि एकीकडे दुसरीकडे मंत्र्यांचं सांगणं आहे पालकमंत्र्यांचं की ज्यांनी विपजवलं आणि त्याच्या विरोधात गेलं त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. व्हीपचं ज्यांनी उल्लंघन केलं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी आम्ही कोर्टात संघर्ष करू असं सुप्रीम कोर्टापर्यंत. पहिला काय विषय कालपासून जे अकांड तांडव करताय ते पालकमंत्री अकांड तांडव पोलिसांचे. आज तुम्ही पोलिसांची सेवा घेताना बरं वाटेल. 5-5 पोलीस गाड्या मागे पुढे येऊन पोलिसांचे हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर तो सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्ख्या शहराला वेटीला धरणं. आजपर्यंत पोलिसांना वेटीला धरायचं काम केलं कोणी.
म्हणजे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे. कारण तुम्ही एसपीशी बोलताना सुद्धा वेगळे असल्यासारखे एसपीला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केलं. काम कशाला काल तुम्ही जिल्हा परिषदेचे सगळे CCTV काढून बघा. ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री काय स्टाईल, आता स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा बळीवार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे कोण आहे रे माझा आलाय का मस्ती आली का बघून घेईन काय रे काय बघतोस का थांबलायस कशावर इथं आलाय तू कोण बोललं का म्हणजे तुम्हाला माहिती नाही. ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं आणि मला एक सांगा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं हे कुठल्या लोकशाहीचं संकट. हे लोकशाहीचं कोण सांगतं लोकशाहीच्या गप्पा मारतं का. ज्या पद्धतीनं आपण ही निवडणूक होती ना तर निवडणूक होती जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं. जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना काय कारण होतं त्यांचं आत जायचं अधिकाऱ्यांना दमबाजी करायची. आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही काल कशी बैठक लागली. आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307 गुन्हे दाखल आहे त्याला हाताला धरून तुम्ही कसं काय नेता. आणि आपण काल एवढं सगळं सांगत होते की खोटा गुन्हा दाखल केला खोटा गुन्हा दाखल केला खोटा गुन्हा दाखल केला. माझा सवाल आहे काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं. सगळं सांगितलं गुन्हा दाखल केला. गुन्हा कुणी दाखल केला. गुन्हा दाखल केला जो सदस्य ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केला. इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं. का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय. संबंध आला कुठं. तो तुमचा पक्षांतर्गत विषय आहे. पक्षामध्ये तुमचा चाललंय आणि वडिलांचा अपहरण झालं मुलगा सांगतोय आम्ही थोडंच सांगितलं आजचं अपहरण झालं म्हणून. तेव्हा काल 3 वेळा दोन्ही मंत्री ठासून सांगत होतो लोकशाहीचा खून केला खोटे गुन्हे दाखल केले खोटं हे केलं खोटं ते केलं. अरे कुणी केलं. तेव्हा पहिला विषय आहे की त्यांना दोघांनाही माझा सवाल आहे तुम्ही कालपासून जे प्रेस घेताय तुम्ही गुन्हा कुणी दाखल केला हे का नाही सांगितलं. आणि एवढी लोकशाहीची पूजा करता तुम्ही तर मग तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता 45 दिवसापासून का डांबून ठेवले होते. कशासाठी डांबून ठेवले होते. आणि त्याला गाडीत उतरताना सोडून हाताला धरून जातात त्यांच्यावर दबाव नव्हता का. प्रेशर नव्हतं का. ही लोकशाही आहे का. मतदानाला माणूस जेव्हा जातो तेव्हा मतदान केंद्रापासून किती लांब थांबायचं असते. कुठं होते 100 मीटर. कुठं होती लोकशाही. अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्र्यांनी उच्छाद मांडला होता. पोलीस पासून अधिकाऱ्याच्या पासून सगळ्यांना जी शिवीगाळ ज्या पद्धतीने केली अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये उच्छाद मांडला. ही निवडणूक आहे. अशा पद्धतीने निवडणूक होतात. तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आम्हाला शिकवता. त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा पालकमंत्री कसं काम करतो. आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगताय की आम्ही हे केलं भाजपनं हे केलं भाजपनं ते केलं. तुम्ही काय केलं. काय चाललंय पाटणमध्ये काय चाललंय वाईट हे कधीच आपण बघितलं पाहिजे ना. आणि या अशा प्रसंगात आम्ही अनेकदा गेलो. हे सगळं भोगलेलं आहे. भाऊ तुम्ही बाबा मागणी करणार का पालकमंत्री बदलायची. काय झालं नाही आमचं. आम्हाला पालकमंत्री आवडतात. आम्हाला पालकमंत्री आवडतात. का कशाला बदलावून सांगू. हेच पाहिजे. चांगलं चाललंय. नाही तुम्ही ग्रामविकास मंत्री आहेत जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आहे त्यामुळे तुम्ही प्रशासनाला हाताला धरून CCTV बी बंद करायला लावले असा आरोप आहे. त्याचा काय खुलासा करणार. अरे बाबांनो जयकुमार गोरे जिल्हा परिषदेमध्ये आला बरोबर ना. ग्रामविकास खात्याचा मंत्री होतो तर मीच पहिला रुबाब मारायला पाहिजे होते. हे जरा सगळी माझ्या मागे पुढे गेली असते ना. लोकशाही मार्गाने निवडणूक होते. आपण विसर करायची नाही ही परिस्थिती होती. आपण नाही जिल्हा परिषदेमध्ये गेलो. जिल्हा परिषदेचं मतदान आहे 11 वाजता. तुम्ही शिवला सांगून बैठक लावता 11 वाजता.
लेखी पत्रात दिला सांगतो की बैठक घ्या 11 वाजता. कशी आहे बैठक होते? त्या लोकशाहीची मूल्य जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा लोकशाहीची मूल्य जपायची जबाबदारी आपली आहे. सातत्यानं ज्या पद्धतीचं त्यांचं काम जे सांगणं होतं, लोकशाहीचा खून झाला, गळा घोटला, हे झालं. एक विषय आहे की जर पोलिसांना त्यांनी त्यांची कारवाई करू दिली असती, जर त्या कारवाईत ते मध्ये आली नसते तर कदाचित त्या दोन्ही सदस्यांना त्यांनी करता आलं असतं. जेव्हा तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई चौकशी सुद्धा करून देणार, केस झाली का नाही झाली हे सुद्धा बघू देत नाही तुम्ही त्यांना, त्या पोलिसांना हात लावायचा नाही आरोपी. ही कुठली पद्धत? या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आपण त्या कारवाईत हस्तक्षेप केला नसता, कदाचित मतदान पण केलं असतं त्या सदस्यांनी. पण ज्या पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी झाला, आणि अगदी मी म्हणतो 2 सदस्य आले त्यांनी मतदान केलं तरी काय जिंकत होते का ते? 33 होते. आम्हाला 33 मतं पडली होती. 2 प्लस करा 30 आणि 2 32 झाली, तरी काय जिंकत होते का ते? कामेचं मतदान झालं. अरे लोकशाहीनं कामेशला लोकशाहीनं जो अधिकार दिलाय ते सदस्यांनी आरोप केलाय, चिमकुटे घेतले आणि जबरदस्ती कारवाई न्याय केली. द्याल का? कामेशला न्याय द्याल का की तुम्ही तुम्हाला मतदान केल्यामुळे त्यांना न्याय द्याल का? कामेशन आरोप सोडणार. कामेशन आम्ही बघू ना, तुम्ही का चिंता असं कसं पाहिजे? विचारलं पाहिजे. आता मला काय विचारलं पाहिजे. सत्ताधारी कालपासून हेच चाललंय की भाजपनं काय करावं, भाजप ठरवेल ना, आम्हाला ठरवू दे ना पक्ष म्हणून आमचं, आम्हाला काय गरज आहे ना. भाऊ म्हणले तसे अजितराव, एक तर कुणावर अन्याय होणार नाही ही तर जबाबदारी आमची सर्वांच्याच बाबतीत आहे. 100% आम्ही कुणावर अन्याय होऊन देणार नाही. आणि आमचं हेच आहे की जे आमच्यावर आम्ही लोकशाहीचे खुनी आहोत वगैरे वगैरे त्या गोष्टी जे बोलल्या गेल्या काल त्यांच्या आलेल्या अपयशानंतर, तर त्याची वस्तुस्थिती आम्हाला मांडायची होती म्हणून केली. आता पुढचे विषय काय असतील जसं त्यांनी सांगितलं किंवा आमचे पक्षाचे नेतृत्व आहेत वगैरे, आमचे पण पक्षाचे नेतृत्व आहेत, ते पण काय पुढचे विषय असले तर ते बघतील काय मुख्यमंत्र्यांच्या वेळामध्ये संबंध नाहीये. पण कामेश 2 दिवसापूर्वी मतदानाच्या अगोदर मुख्यमंत्र्यांची भेट झालेली त्याची मागल्यावर, असं कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी सांगितलं मागच्या प्रेसमध्ये. माझ्या माहितीनं अशी सीएम साहेबांची आणि कोणाची भेट झाली असं अजिबात नाही. सीएम साहेबांनी जे सांगतात वर्ण फोनवर असं काही नाही. जे झाले ते जिल्हा पातळीवरचे विषय झाले आणि महेश शिंदेचं सांगणं होतं की कामेश कांबळेंची तुम्ही शिंदे साहेबांनी त्यांचे विचार मांडले, त्यांचे प्रश्न आम्हाला काय विचारतात, नाही, यांच्याबरोबर- त्यांनी त्यांचं मत सांगितलं, असं काय करतात ते त्यांचं भाऊ, मत भाऊ, त्यांचं- 32 मतदान होतं. तुम्ही कामेशला ओढला म्हणजे सदस्यांनी भैयांनी आणि मानकुमरेंनी असांचा आरोप आहे. चिमकुटे घेतले आणि त्या हात वर करायला लावला, हे त्यांचा आरोप आहे. पालकमंत्र्यांचा आहे आणि सदस्यांचा पण आहे. पालकमंत्री आत होते का म्हणजे आम्ही असं समजायचं? सदस्य बोलतात, सदस्य त्यांचे सदस्य महिला सदस्य. अरे चिंकुटी घेऊन चिंकुटी घेतले, आम्ही सगळ्यांनाच घेतले असे चिंकुटी सगळे म्हणजे आम्ही सगळेच आमच्या सगळ्या 32 जणांना पाठवलं असं सगळ्यांनी चिपटे का म्हणजे एक मत वाटतं. त्याला जबरदस्ती घेतलं तिकडं. भाऊ पालकमंत्र्यांनी तुम्हाला दोघांना खरं तर नाही एक प्रकारे नाही, तिथं आत गेल्यानंतर जे काही झालं असेल ते तिथल्या लोकशाहीच्यानं झालं, बाकी काही तिथं आत वेगळं झालं नाही. आणि चिमकुटे घ्यायला निघायला तो काही नका तो माणूस आहे. चिमकुटे घ्यायला काही ते काय असं काही शिकून नेलेलं काही आहे की चिमटा गेला की हात वर. साहेब पण स्पोर्ट्समध्ये नेमकं काय सांगितलं? हा सगळा विषय आहे. सभागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या त्याच्यामध्ये त्याचं शूटिंग झालेलं आहे आणि ते जेव्हा कोर्टात कचेरीत जातील तेव्हा ते तिथं बघतील, कोर्टात निर्णय घेतील. बंद केलेले वेगळे कॅमेरे होते चालू आहेत. काही कर्मचाऱ्याला ठेवलं नाही. आतले 100% कॅमेरे चालू आहेत. तुम्ही काय तो वेगळा नेगेटिव्ह सांगू नका. 100% आतले कॅमेरे आहेत आणि सगळ्या निवडणूक प्रक्रियेचं शूटिंग झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट ऑन गोष्ट शूट झालेली आहे. कामेशनं कुणाला मतदान दिलं हे शूट झालेलं आहे आणि तो काय बोलला हे शूट झालेलं आहे. त्यामुळे काही सांगायची आवश्यकता नाही. कोण बाहेरून काय म्हणते, कोण सांगते. अरे तुमच्याजवळ 45 दिवस माणूस राहिल्यावर तुम्हाला वैतागून दुसऱ्याला मध्ये येतो हे तपासायला काम करतो आज. आरोप होत आहे भाजपवर. शिंदे गटाकडनं तुमच्या अलायन्स मध्येच असलेला पक्ष आहे, जे तुम्ही सत्तेच्या राज्यात
या सध्या सगळ्या गोष्टींची तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहात किंवा त्यांच्याकडे न्याय अजिबात मागणार? तक्रार करण्याने आम्हाला गरज नाही. पहिला विषय सांगतो तुम्हाला. या ठिकाणी महायुतीचा विषय नव्हता. या ठिकाणी पालकमंत्री, या ठिकाणी पुनर्वसन मंत्री, या ठिकाणी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, या ठिकाणी काँग्रेसचे अलायन्स, या ठिकाणी ही सगळी अनैसर्गिक अलायन्स होती जी आमच्या युतीशी संबंधित नव्हती. त्यामुळं याला युतीचं महायुतीचं जोडायचं बिलकुल कारण नाही. आम्ही सत्यता न्याय युती याचं जोडायचं बिलकुल कारण नाही. कारण त्यांनी ज्या युती केलेली होती ती शरदचंद्र पवार पक्षासोबत केली, काँग्रेससोबत केली, काँग्रेसचे सदस्य त्यांच्यासोबत होते. तर कुठं आमचा महायुतीचा विषय आला इथं. महायुतीचा कुठलाही क्रायटेरिया या युतीला लागू होत नाही. भाऊ त्यांनी असं म्हटलं की सुरुवात भाजपनं केली. हो, सुरुवात भाजपनं केली, शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी करतात. ठीक आहे. चॅलेंज दिलं. सुरुवात त्यांनीच केली ती शेवट आम्ही केला. भाऊ आपल्याचं स्टेटमेंट असं आलंय कालच्या निवडीवरून मूळ ओबीसींच्या याच्यावर आघात होतोय, बेकायदा ताबा घेण्याचं एक विषय आहे. हाके साहेबांनी काय बोललं तो विषय येतो. आपण म्हणतात ती गोष्ट जी आहे निवडणुकीच्या प्रक्रिया असतात, प्राप्त परिस्थिती जशी निर्माण होते त्या परिस्थितीमध्ये काही निर्णय घेतलेले आहे. असं समजायचं काहीच कारण नाही. सोलापूरमध्ये ओपन महापौरची सीट होती आणि बघण्यासाठी समाजामध्ये त्याच्यावरून चर्चा झाली की ते असं का केलं, असा विषय. इतर प्राप्त परिस्थितीनुसार आम्हाला काही निर्णय घ्यायला आम्ही घेतले. तेव्हा कोणावर अन्याय करणं हा हेतू नव्हता. परिस्थितीनं काय गोष्टी राजकारणामध्ये किंवा युद्धामध्ये कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला लागतात. पण त्यांनी तुम्हाला इशारा दिलाय की एका लुगड्यानं बाई म्हातारे होणार नाही, अजून पुढे निवडणुका येणार आहेत, बघू. त्यांचं एका लुगड्यात ते म्हातारे होणार आहेत. भाव प्राप्त परिस्थितीनुसार म्हणजे याचा निर्णय म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियताई शिंदे यांना करायचा सकाळी झाला का रात्री झाला का पूर्वी ठरला होता प्लॅन? आता ते जर तुम्हाला आम्ही आता घरात काय चाललंय, पक्षात काय चाललंय, निर्णय कधी घेतला हे सांगायचं म्हणजे अवघड काम होईल. नाही भाऊ, राजकारणामध्ये काही गोष्टी या गुप्त ठेवायच्या असतात, त्या गुप्त असतात. त्यामुळे इथं जर सगळं सांगितलं तर मग बऱ्याच जणांच्या बऱ्याच गोष्टी समोर येतील. भविष्यात जे आता होणार आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये आता तुमच्या डीपीडीसीच्या मिटिंग आहे, जिल्हा बँकेच्या बोर्डात निवडणूक आहे, बाकीच्या ग्रामपंचायत, ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला परत हे त्रासदायक नाही का युती म्हणून? काय सांगणार, आम्ही महायुतीत एकत्र आहोत, आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम करतो, उद्या एकत्र काम करतो. त्यांनी जो इशारा दिलाय म्हणून आम्ही तुम्हाला त्यांनी इशारा दिला आहे की आपण आता जी अलायन्स आहे म्हणजे जो त्या दिवशी तिथे उपस्थित होते काल लेपी हॉटेलला, आपण सर्वांनी एकत्र राहायचं, यापुढचं राजकारण आपण एकत्र करायचं, हे तिथल्या मंत्र्यांनी लोकांनी अरे बाबा सांगितलं. कशाला एवढं सिरियस घेताय? का थोडं लागणार होतं, आज कमी झाला असेल, उद्या आणखीन कमी होईल. काय चिंता करतो भाऊ तुम्ही आवाहन करणारे का त्यांना की आमच्या सोबत सत्तेत या म्हणून? भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर लढलाय आणि स्वतःच्या ताकदीवर जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. आम्ही इथं कोणासोबत अलायन्स करणार नाही. आत्ता या पातळीवर आम्ही कोणासोबत अलायन्स करणार नाही. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून काम करू. भाऊ एका बाजूला अनिल देसाईंनी राज्यात इथे आम्ही ह्यांच्यासोबत. भाऊ एका बाजूला अनिल देसाईंनी आरोप केलेत भाजपवर की आम्हाला त्रास दिला, पळवून नेलं महाबळेश्वरला, आणि दुसऱ्या बाजूला तालुक्यात चर्चा आहे की मॅनेजर म्हणून भाजपला अनिल देसाई. बाबांना माहिती माझं चर्चा आहे, ते उत्तर तुम्ही द्या आणि मॅनेजर करणे ते बाबा सांगतील. अरे बाबा, एका आरोपीनं केलेल्या वक्तव्यावर ते खरं म्हणायचं नसतं, हे आपल्या सिस्टम मधला भाग आहे. एक आरोपी जेव्हा बोलतो जामीनदार ते खरं म्हणायचं नसतं. भाऊ तुम्ही पाटणला प्रचारात जे वक्तव्य केलं त्यावरून पालकमंत्री म्हणजे आक्रमक झाले, नेमकं का म्हणजे काय? मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे की पाटण तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा आमचा पालकमंत्री सत्यजित पाटील आहे. समजून घ्या, भारतीय जनता पक्षाचा सरकारचा पालकमंत्री मी कधी म्हटलं बाबा त्या सभेत होते. आता भारतीय जनता पक्षाचा आमचा तिथला पालक आहे तो सत्यजित पाटणकरच आहे. आणि त्यामध्ये काय वावगं बोललं मी, का राग येतोय? पालकमंत्री पदावर दुसऱ्या कोणी बोलायचंच नाही असं का वाटतंय, का भीती वाटते सारखी? मला समजायला झालंय. आता ते बाबा पालकमंत्री मी पण आहे, बाबा आहेत, आम्ही सरकारमध्ये आम्ही पालकमंत्री म्हणून काम करतो. मला एक समजून घ्या, मी कधीही
त्यांच्या पालकमंत्री पदावर बोललो नाही, मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्री पदावर बोललो. आता मी मानखंडामध्ये काम करतो, मी आमचा भारतीय जनता पक्षातला पालक आहे ना. बाबा महाराज इथं काम करतात, हे भारतीय जनता पक्षाचे पालक आहेत. त्याच्यामध्ये वेगळं काय आहे? दुसरं काय आहे की आपण एक लक्षात ज्यावेळेला पालकमंत्री पदाचे इलेक्शन मध्ये सरकार झाल्यानंतर निर्णय त्यावेळेला तर तुम्हाला रायगडचा पेच किती झाला माहित आहे, नाशिकचा पेच किती झाला माहित आहे. तसं ह्या जिल्ह्यात भाजपच्या जागा जास्त आल्या आहेत निवडून, पण कुठे इथं आम्ही कुणी तसा पेच आम्ही भाजपच्या कुणीच निर्माण केला नाही किंवा कुणी ब्रशब्दानं पण आम्ही हे केलं नाही किंवा आमचे असं कसं रायगड नाशिक अजून पण आदांतरी येत आहे तिथले विषय आम्ही कधीच हे केलं नाही किंवा हे आमचे जास्त आले भाजपचे जास्त आले वगैरे. उलट त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, अजितदादा पण होते, त्यांनी जो निर्णय घेतला, ज्याला जी जबाबदारी दिली, ज्या पक्षाला जो जिल्हा दिला, तसं सातारा आम्ही मान्य केलं ना. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या माई होती त्याप्रमाणे सीएम साहेबांनी निर्णय घेतला, आम्ही मान्य केला. कुठं आम्ही एका आमच्या इथल्या एका पण आमदारांना कुणी आक्षेप कुणी काहीच बोललं नाही, कुठं पक्षाकडनं आक्षेप काहीच नाही. आम्हाला काय त्याच्यामध्ये आम्हाला कुठं काय वाईट वाटत भाऊनी ऐका भाऊ सांगतो. एक आहे की ठीक आहे, आम्ही खूप संयम ठेवला, खूप संयमानं असतो, तर आम्ही बोललो तर बात बहुत लंबी चालू आहे. आम्ही त्या गोष्टी काढत नाही, काय चालतं, कुठून चालतं, किती प्रेशर, कुठल्या अधिकाऱ्या प्रेशर, कुठनं काय होते, कुठनं काय होते, या सगळ्या गोष्टी आम्ही कधी बोललो नाही. बोलायची इच्छा आहे शेवटी, तिथंपर्यंत जाऊन एवढी माझी इच्छा आहे मनापासून. आपलं म्हणणं एवढंच आहे की चला निवडणूक लढलो, तुम्ही लढला, आम्ही हारलो, आम्ही स्वीकारलो. आता मी माझ्या मतदारसंघामध्ये मी राज्याचा ग्राम विकास मंत्री, माझ्या मतदारसंघामध्ये चिठ्ठी माझ्या विरोधात हा आणून व्हिडिओ टीव्हीवर दाखवतो, बरोबर ना. मी म्हटलं का कधी एक शब्द बोललो, कधी काय झालं काय नाही. तर मला आता एवढी माझी ताकद होती, जिल्ह्यापासून गृहमंत्री खुला असताना आमची ताकद होती, मला माझ्या मान तालुक्यात नसते 3 सदस्य सरकार आहे. आम्ही स्वीकारलो ना बाबा, ज्या गोष्टी कमी पडल्या, जिथं आम्ही कमी पडलो आम्ही मोठ्या मनात स्वीकारले. आम्ही हे पण स्वीकारले की आम्ही आमच्यावर कोण कोण हसलं हेही बघितलंय, आम्ही आमची टिंगल कोणी कोणी केली हे बघितलंय. भाऊ तुम्ही फलटणमध्ये लक्ष घातलंय, पालकमंत्र्यांना माहित आहे तिथं काय झालं, तेच आता पाटणमध्ये लक्ष घालायला लागला, मग कदाचित त्यांना असं काहीतरी अस्वस्थ वाटत असेल. काहीच कारण नाही असं, तो खूप काम करणारे नेते आहेत, काय भीती वाटायचं कारण नाही. हे काय मी तुम्हाला आजही सांगतो, उद्याही सांगतो, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही उभे करतो. मग त्यावेळी कोण नाराज होतोय, कोण काय होते त्याचा काही फरक पडत नाही. कालची निवडणूक भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे, आम्ही सगळ्यांनी मिळून संघटितपणे प्रयत्न केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करत असताना किती लोक दुखावली, किती लोकांना वाईट वाटलं, त्याच्यात फिकीर करायचं काही कारण नाही. आम्ही आमचं कर्म केलं आहे. त्यामुळे ते करत असताना कोणाला सगळ्यांना चांगलं कसं वाटेल मला समजत नाही. ते आमच्या विरोधात आहेत, ते तू कसं आमच्याबद्दल चांगलं या निवडणुकीपुरते आता आम्ही लोक एकमेकांना विरोधात ते कसे सभापती निवडीमध्ये पाटीलला संधी देणार. पहिला विषय सांगितला की आम्ही आमचा निर्णय घेऊ, आम्ही बसून महायुतीतून आपण काम करतात, जे आताचे आपण पण बोलला ते बोलतात, हे संघर्ष वाढत जाणार आहे. कारण ही सुरुवात आणि महायुती म्हणून निवडणूक ते महायुती म्हणून लढलेले नाही. पहिला विषय सांगतो, पहिला ते काँग्रेसला सोबत घेऊन लढले, ते शरदचंद्र राष्ट्रवादी सोबत घेऊन लढले, ते उबाटाला सोबत घेऊन लढले, त्यांनी कोणाला सोबत घेतले, सगळ्यांना सोबत घेऊन ते लढले. इथं माहितीचा सवाल आला कुठं, मला अजून पण तुमचं कळून झालं काय संबंध आहे माहिती. तुम्ही जवळ करणार होता त्यानंतर नाही. दुसरा एक विषय क्लिअर करतो मला. एक पहिला विषय पालकमंत्री सातत्यानं सांगतात की मी युतीचा प्रस्ताव आणि माझ्या मिटिंगला आले. पालकमंत्र्यांनी ऑफिसमधल्या शिपायाकडून आमच्या ऑफिसमधल्या पीएला फोन केला होता आणि त्यांनी बैठकीला बोलवलं होतं. एवढी पालकमंत्र्यांची उंची वाढली होती की राज्याच्या 2 कॅबिनेट मंत्र्याला शिपायाकडून फोन करायला लावले. ऑपरेटरनं फोन केला होता की मिटिंग आहे.
ना कधी मला त्यांचा मिटिंगसाठी फोन आला, ना कधी आम्हाला त्यांनी मिटिंगला बोलवलं. त्याचं बाबाराजांना बोललं असं मला माहिती नाही, पण मला जिल्हा परिषद अगोदरच्या बैठकीत मला त्यानंतर पण तुम्ही जे म्हणला इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा इलेक्शन मी पालकमंत्र्यांना मी स्वतः भेटलो, एकदा मुंबईमध्ये बोललो, मी मकरंद आबांना पण बोललो. आधी मला पालकमंत्री म्हणले मकरंद आबांशी बोलायला लागलं, मी मकरंद आबांना पण बोललो. परत मुंबईमध्ये मी या दोघांच्या बरोबर पण एकत्र बोललो की ही कुठंतरी एकत्र येऊन करूया युतीमध्ये, संघर्ष संपल आणि सगळ्यांना काम नीट करता येईल, जिल्ह्यात येईल. याच्यानंतर पण जे मला वाटतंय नितीन काकांनी काय तर सांगितलं की आम्ही बाबांना बोललो होतो, आणि त्या दिवशी पण मला ज्या वेळेला मला मकरंद आबा, मी त्या दिवशी पण एवढंच मी त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल कुणी आहेत म्हटलं, तुम्ही तुमचे नेते तटकरे साहेबांना बोला. मी म्हणलं आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, सीएम साहेबांपर्यंत मी निरोप पाठवतो की असं जर करायचं असतं तर कसं. आणि म्हणलं पालकमंत्र्यांना शिंदे साहेब वरच्यांनी बोलू दे आणि काय सध्या आपल्याला निरोप देऊ दे खाली, की हे इथं बोलण्यापेक्षा वरच्यांनी तिघांनी 3 प्रमुख नेते राज्याचे आहेत, 3 प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्षाचं ठरवू दे. कारण रायगडमध्ये असंच ठरवलं तिघांनी म्हणून. म्हटलं पण मी माझं काम केलं, मी माझ्या प्रदेशाध्यक्षांना निरोप दिला हा किंवा असं असं, पण यांच्याकडनं पुढे हालचाल झाली नाही. आमच्या नेत्यांशी या दोन्ही पक्षाचे वरचे नेते कोणच बोलले, म्हणजे मग ह्यांनी त्यांना निरोप दिले का नाही दिले हा विषयच नाही ना. पहिला विषय आहे बघा, त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की आमचं ठरलंय, सेना आणि राष्ट्रवादी ठरलंय, आम्ही मिळून केलं, आमचं ठरलंय, आम्ही दोघे मिळून करणार, हे पहिल्या दिवशी सांगितलं. त्यांचा जो प्लॅनच होता, फक्त आम्हाला भाऊ तुम्ही मगाशी म्हटलं संघर्ष हा आत्ताच्या ह्याच्या पुरता होता आहे जिल्हा परिषदेचा, आता एकत्र काम करता येतं. पालकमंत्र्यांची विचारपूस केली का काय कालच्या घटनेनंतर? त्यांना लागले काय त्यानंतर विचारपूस वगैरे केली का तुम्ही? कोणाला लागलं? जखमी झाले भाऊ मूळ भाजपचे 27 जण असताना, भाजपचे मूळ 27 जण असताना तुम्ही सत्ता स्थापन केली, ऑपरेशन नाव काय दिलेलं? ऑपरेशन नाव काय दिलेलं? 27 जण होते तुमचे फक्त, तुम्ही 33 झाला, ऑपरेशनला नाव काय दिलं? तुम्ही लिहून टाकलं होतं ना ऑपरेशन लोट. आम्ही दिलेलं उरमोडी ऑपरेशन उरमोडी असंच. तुम्ही काय दिलेलं? ऑपरेशन नाही काय नाही, लोकशाही लोकशाही लोकशाही. आंबानामध्ये 4 मंत्री एकत्र आले नाहीत, त्यामुळे युती झाली नाही असं वाटतं. कसला कारण की प्रत्येक जण एक वेगवेगळ्या दृष्टीने चालत होतं, एक कोण कोणासोबत बोलणार, कोण कोणासोबत बोलणार. पत्रकार परिषद घेताना सुद्धा तुम्हाला साधा विषय मग राज्याचे 2 कॅबिनेट मंत्री ऑफिसमधल्या सेनाकडून ऑपरेटर करून असेल तर याच्यापेक्षा 3 महिने काय सातत्याने जे सांगितलं तेव्हा तर बैठकच करायची असते. तर कधी आता फोन केला असता, राजेसाहेब या आपण बसू, गोयसाहेब या आपण बसू, कधी फोन केला असता, बोलत असतं बैठकीला, झाली असती बैठक, संपली असती. ज्याला बैठक करायचीच नाही ना अशा पद्धतीच्या बैठकीत मोठा भाऊ म्हणून तुम्ही आता फोन करणार का त्यांना? मोठा पक्ष म्हणून फोन करणार का? विचारणा करावी तरी. कालच्या प्रेसमध्ये ते असे म्हणाले की लोकसभेला आम्ही जर मदत केली नसती तर खासदार उदयनराजे निवडूनच आले नसते. पालकमंत्री 4 प्रमुख फिरवले असते. लोकांना आम्ही विधानसभेला मदत केली नसती तर ते निवडून आले. आता हे सारखं सगळ्यांनी एकमेकाची मापं काढून चालेल का? आपण एकत्र आलो, विषय संपला ना. आता त्याविषयी पुन्हा पुन्हा चर्चा करणं योग्य आहे का? आम्ही म्हणून की त्यांना आम्ही मदत केली काय नाही? विधानसभेला दादा कुठं बसून होते विचारा का? जिल्हा बँकेत पण असंच म्हणाले, काय जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लागल्यावर तर विषय आमची आजही इच्छा आहे सगळ्यांनी सोबत घेऊन लढावं, नाही लढलं तर भाजप एकटं लढेल. पालकमंत्री म्हटले की मी निधी आणून देतो, कुणी ग्रामविकास मंत्री असू नाही तर नसू, मी निधी आणून देतो, तुम्ही काळजी करू नका. आमचे सगळे अधिकार त्यांना देऊन टाकले, ग्रामविकास खात्याचे सगळे अधिकार ते आमचे पालक आहेत, आम्ही स्वीकारलेलं आहे आणि ते सांगतील तसं आम्ही काम करू इथून.